मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर गाईज आता लाईट गेलेली आहे आणि मला खूप गरमी होती आहे आणि दरवाजा लावून घेतला आहे कारण मला आता आंघोळीला जायचंय। बाबा मला आंघोळ घालणार आहे आज आणि आता आम्हाला लग्नाला पण जायचंय। आई गेली आता मेहंदी काढण्यासाठी, ते एक दीदी आहे त्यांच्याकडे मेहंदी काढण्यासाठी आई गेलेली आहे आणि आता मी आंघोळ करतो आणि मी एक नवीन शर्ट पण घेतलेले गाईज लग्नासाठी। तर मी आता गाईज आंघोळ करतो। तर फायनली गाईज आता मी रेडी झाली आणि लाईट पण आलेली आहे, बरं झालं। हे बघा गाईज, असा हा ग्रीन कलरचा शर्ट आहे, ग्रीन मध्ये पिस्ता कलर आहे आणि बॅग जीन्स आहे सोबत। नवीन शर्ट घेतलेले गाईज लग्नाला वेअर करण्यासाठी। आईच्या मैत्रिणीचं लग्न आहे गाईज आज, तर तिथं जायचं आहे आणि आज आहे संडे। आमचा गॅस संपलेला आहे गाईज। अचानक सकाळी नाश्ता करायचा होता आईला उपमाचा, पण अचानक गॅसच गेला। गॅस बुक केलेला गॅस आता उद्या येणार आहे। आम्हाला गॅस भेटून तर गेला गाईज, बरं झालं। त्यांना फोन केला तर उद्या भेटणार आहे आणि आता आई हे करते, आंघोळ करते। तर काय आता आम्ही सगळे आवरतो आणि डायरेक्ट आता लग्नाला जातो। तर काय आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहे। आईने अशी साडी घातलेली आहे, बाबाने असं ऑरेंज कलर मध्ये पहिल्यांदा शर्ट घातलेलं आहे आणि ही साडी मम्मीला माझ्या मावशीने घालून दिलेली आहे। पवार मावशीने आईला ही साडी, आईला येतच आहे ना, कधी मध्ये घालायला पाहिजे, ते छान वाटायला लागलं। छान दिसते बाबा शर्ट। आणि ही साडी मावशीने घालून दिलेली आईला। मी मावशीला आई असं कोणतं थँक्यू आहे। तर चला, तर काय आता आम्ही निघलोय आणि आम्ही आता इथं तिथं बाबा आणि आई, आईच्या साडीवर पडणार होतं म्हणून आई असं पिठी। तर गाईज आता आम्ही इथं सगळे याच्यापाशी आलेलो आहे आणि हे बघा मी गाईज नवीन चप्पल घेतलेली आहे अशी। मला फ्लिपफ्लॉप घ्यायची होती पण ती अवेलेबल नव्हती म्हणून घेतली आणि आईने बी घेतलेली आहे बघा, माझी भारी दिसते ना। आणि बाबा पण इथून आलेले आहे आणि आता आम्ही याच्यामध्ये चाललोय। बाबा तिथे जास्त शूट नाही करता येणार गाईज, तर चला। हे बघा गाईज, इथं असं लग्न आहे, अजून साखरपुडा आहे गाईज आता, आणि लग्न आणि साखरपुडा एकच दिवशी आहे बघा। आई आहे, हे बघा आई, हे बघा गाईज इथं नवरी नवरदेव बसलेले असे दोघं। पलीकडची ते माझी मम्मीची मैत्रीण आहे। तर गाईज लग्नाला आता खूप उशीर आहे, तर बाबाला आणि मला खूप भूक लागली होती, तर आणि आईला खूप काही भूक नाही लागली, तर बाबांनी सगळं काहीतरी खायला इकडं शिवाजीनगरकडे लग्न आहे गाईज आणि मला खूप भूक लागली आहे, तर आम्ही आता चाललो आहे काहीतरी खायला। लग्नाला अजून 4-5 वाजणार आहे, तर चला। तर काय आता आम्ही नाश्ता करून आलेलो आहे, मी तिथं ब्लॉग नाही केला आणि आता आम्ही चाललो आहे वापस। आम्ही तिथून कॉल आला होता, आम्ही ओपसो लग्नाला आले पाहिजे, चला। हे बघा गाईज, असं इथे लग्न चालू आहे। तर काही आता फायनली लग्न झालेलं आहे आणि आम्ही आता खूप थकलेलो आहे आणि आई पण खूप थकलेली आहे। बघा तिथं नवरीतला हे करताय, म्हणजे ते घेऊन जात का तेव्हा रडत नाही का, विदाई चालू आहे नवरीची तिथं। आणि आता आम्ही सगळे बसलेलो आणि खूप थकलेलो आहे। तर फायनली काय आता आम्ही लग्नामधून आलेलो आहे आणि आता आम्ही खूप दमलेलो आहे। आता आम्ही दुसऱ्यांच्या रिक्षामध्ये चाललेलो आहे, चला आता डायरेक्ट घरी। काय आता आम्ही अर्ध्या रस्त्यात रिक्षा घेतली होती, आता थोडंसं आमचं घर बाकी आहे। आम्ही अर्ध्या रस्त्यात काऊन थांबलो थोडंसं, कारण आम्हाला रस पण प्यायचा होता। तर आता आम्ही डायरेक्ट घरी चाललो आहे, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो घरी गेल्यावर। तर फायनली काही आता आम्ही तिथून आलेलो आहे आणि मी खूप दमलेलो आहे, अशी झोप येते गाईज। आता 7 वाजले गाईज आणि मला आता इतकी झोप येते। आम्ही सकाळी 11 वाजेपासून गेलो होतो आणि आता 7 वाजता घरी आलेलो आहे आणि तिथून पण चलून आलो होतो। आता खूप दमलेलो आहे, आता मी थोडं
आराम करतो गाईज. धर बाळा पाणी. तर गाईज मी रात्री झोपून गेलो होतो आणि ब्लॉग एंड करायचं विसरलो होतो. तर गाईज मी आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गाईज मी दररोज असंच करतोय. कालचा ब्लॉग आजच एंड करतोय. तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.